पद्धतीने करू शकतो. त्या गाडीची रेंज झाली 25,000च्या आसपास, 25,700. 20,000 ते 25,000च्या किलोमीटरमध्ये आपल्याला थ्रोटल बॉडी साफ करणं आवश्यक आहे. एकतर आपला ग्रामीण एरिया असल्यामुळे याच्यामध्ये धूळ जास्त जमा होते. त्याचं की याच्यामध्ये दिसतं एवढं कार्बन याचं. त्याच्याबरोबर आपल्याला इंजेक्टर पण साफ करायचं आहे याचं. आणि हा आहे फ्युअल फिल्टर याचा. जसं की याच्यामध्ये दिसतं एवढी घाण आहे याच्यामध्ये कार्बन. जसं की याच्यामध्ये दिसतं एवढा कचरा याच्यामध्ये. तर हे 10,000 ते 15,000 किलोमीटरला आपल्याला किमान साफ तरी करायला पाहिजे. 25,000 20,000 किलोमीटरला चेंज करायचं आहे. तर प्रत्येक सर्व्हिसिंगमध्ये जर काढून साफ केलं तर याची लाईफ वाढणार आहे निश्चितच. म्हणजे याच्यामध्ये दिसतं एवढं घाण आहे, ते क्लीन करणं आवश्यक आहे. फ्युअल पंप, थ्रोटल बॉडी, एअर फिल्टर आणि आपलं क्लच कवर हे पण खोलून याला ऑइलिंग वगैरे करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या गाडीची किक जाम होणार नाही. हे क्लच कवर काढून पूर्ण वॉश करून याच्यानंतर त्याच्यामधले क्लच रोलर ग्रीसिंग होणार आहेत. त्याच्यातले जे क्लच लायनर आहेत ते पण साफ फिक्स अशा पद्धतीने केली जाते. ज्यांच्याकडे BS6 गाडी असेल त्यांनी शॉपला आपल्या व्हिजिट करा. सेम अशा पद्धतीनं सर्व्हिसिंग केली जाईल. आपल्या दुकानाचं नाव आहे श्री साई ऑटोमोबाईल्स, सोनार रोड, परांडा. आणि आपला सर्व्हिस चार्ज आहे फक्त लेबर चार्ज 650 रुपये. याच्यामध्ये एवढं सगळं काम केलं जाईल. थ्रोटल बॉडी क्लिनिंग, फ्युअल फिल्टर चेंज करणे, एअर फिल्टर चेंज करणे, ऑइल चेंज करणे. पार्टचे फक्त पैसे वेगळे लागतील. लेबर चार्ज लागणार फक्त 650 रुपये. येते का सगळं? नाही ते मिनीमध्ये दिसत होतं. एक ते मिनीमध्ये दिसत होतं. नाही दिसतं, साफसफाई दिसतं पाहिजे काम. तसं कसं हे मग परत तिथं होईल 30 मिनिटं.
दाम आणि पुष्की निघून कलरच.